दहिसरमध्ये संजय निरुपम आणि मनसे कार्यकर्ते आज आमने-सामने आले. संजय निरुपम यांच्या कारवर दगडफेक करण्यात आली. निरुपम यांच्या कारची हवाही सोडण्यात आली. टॅक्सी रिक्षा चालकांना मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून निरुपम आणि मनसे आमने-सामने आले. दरम्यान मराठी सक्तीला संजय निरुपम यांनी जाहीर विरोध दर्शवला. संजय निरुपम यांच्या विरोधात मनसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी माझा पक्ष आहे, माझे पक्षाचे मंत्री आहेत आणि माझ्या पक्षाची भूमिका आहे की महाराष्ट्रात मराठी भाषाचा प्रचार प्रसार झाला पाहिजे आणि महाराष्ट्रात राहणारे सर्व लोकांकडे मराठी भाषांमध्ये संवाद झाला पाहिजे. याच्यामध्ये काही चुकी नाही. पण जेव्हा एक जुना GR आमचे मंत्रीजी पुन्हा एकदा इम्प्लिमेंट करण्यासाठी आग्रह धरतात तेव्हा त्या GR मध्ये काहीतरी चुकीचा दिसतो आणि याच्यामुळे आमचे जो ऑटोवाले लोक आहेत, टॅक्सीवाले लोक आहेत, त्यांच्यामध्ये उदरनिर्वाहाचा संकट निर्माण होऊ शकतो. याच्यासाठी मी काळजी व्यक्त केला. याच्यासाठी मी मंत्री महोदयांना, माझे मंत्री आहेत, त्यांच्याशी बोललो आणि त्यांना मी पत्र पाठवलं आणि त्यांना सांगितलं मी की साहेब याच्यावर तुम्ही पुनर्विचार करा. मी नक्की सांगतो गणपत पाटील नगर मध्ये रहने सर्व ऑटो वालों ना, तुम्हें तुमचे मनात, आपके मन में जो डर है उसको निकाल दीजिए. सरकार आपकी है, सरकार आपके प्रति संवेदनशील है, सरकार आपकी चिंता को दूर करेगी और आप लोग भी थोड़ा सा सरकार का जो आग्रह है उसको स्वीकार करने का प्रयत्न करें. काही लोकांनी सर्वसामान्य रिक्षावाल्यांना भडकवण्याचं काम केलं. त्यांना असं सांगितलं की तुमचं लायसन्स रद्द होईल, तुमचं परवाना रद्द होईल, तुमचं जे परमिट दिलंय ते रद्द होईल. माझं हेच म्हणणं आहे की 1989 सालचा हा कायदा आहे. महाराष्ट्रामध्ये जो कायदा आहे त्या कायद्याचं पालन प्रत्येकाने करायला हवं आणि त्या कायद्यानुसार मराठी भाषेचा ज्या पद्धतीनं रिक्षा चालक, टॅक्सी चालक किंवा ओला, उबेर, रॅपिडो, टू व्हीलरचे जे चालक आहे त्यांनी मागचे जे प्रवासी बसलेले आहेत ते जर मराठीमध्ये तुमच्याबरोबर संवाद साधत असतील तर तुम्ही त्यांच्याशी मराठीमध्ये संवाद साधलाच पाहिजे.